नमस्कार. घराचं बजेट सांभाळताना आधीच नाकी नऊ आलेत, बरोबर? त्यातच आता एक नवी चिंता समोर आली आहे. ती म्हणजे गॅस सिलेंडरच्या किमती पुन्हा एकदा वाढणार की काय? म्हणजे घरगुती बजेटला आणखी एक झटका बसणार का? हाच प्रश्न सध्या सगळ्यांना पडलाय. चला तर मग या शक्यतेमागे नक्की काय आहे ते जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. तर ही जी नवीन दरवाढीची शक्यता वर्तवली जाते, हाच आहे चर्चेतला मूळ मुद्दा. म्हणजे नक्की काय ही दरवाढ होऊ शकते आणि त्यामागे कोणती कारणं आहेत? चला पाहू. सध्या घडतंय काय की सरकार आणि आपल्या तेल कंपन्या हे सगळे मिळून LPG सिलेंडरच्या दरांचा पुन्हा एकदा आढावा घेत आहेत. आणि साहजिकच जेव्हा असा आढावा घेतला जातो तेव्हा दरवाढीची चर्चा सुरू होतेच. पण मग प्रश्न येतो की या किमती वाढूच का शकतात? म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजाराचा आपल्या स्वयंपाकघराशी थेट संबंध कसा येतो? चला हे कनेक्शन समजून घेऊ. या सगळ्याच्या मुळाशी आहे आंतरराष्ट्रीय बाजार. तिथे कच्च्या तेलाच्या किमतीत जे चढउतार होतात ना, त्याचाच हा सगळा परिणाम आहे. तिकडे भाव वाढले की त्याचा फटका थेट आपल्याला बसतो. आणि आंतरराष्ट्रीय बाजारात जे काही बदल होतात त्याचा सरळ परिणाम आपल्या भारतातल्या गॅस सिलेंडरच्या किमतीवर होतो. हे गणित अगदी सोपं आहे. आता आपण इथे LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसबद्दल बोलतोय. हो, तोच तो गॅस जो आपल्या सगळ्यांच्या घरातल्या त्या 14.2 किलोच्या सिलेंडरमध्ये असतो आणि ज्यावर आपला रोजचा स्वयंपाक चालतो. बरं, कारणं तर समजली, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपल्या खिशाला किती कात्री लागणार? चला आता थेट आकड्यांवर बोलूया. सध्या बघायला गेलं तर बहुतेक शहरांमध्ये 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत साधारणपणे 800 ते 900 रुपयांच्या आसपास आहे. आणि आता जी शक्यता वर्तवली जातीये त्यानुसार प्रत्येक सिलेंडर मागे तब्बल 50 ते 100 रुपयांपर्यंतची वाढ होऊ शकतेय. हो, 50 ते 100 रुपये. अगदी तज्ज्ञसुद्धा याच आकड्यांकडे बोट दाखवतायत. त्यांच्या विश्लेषणानुसार जर दरवाढ झालीच तर ती प्रत्येक सिलेंडरमागे 50 ते 100 रुपयांच्या घरात असू शकते. म्हणजे हा आकडा गांभीर्याने घ्यायला हवा. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ही संभाव्य दरवाढ काही एकटी-दुकटी नाहीये. आपलं जे जगण्याचं बजेट वाढतंय ना, त्याच मोठ्या चित्राचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण बघा ना, आधीच अन्नधान्य महागलंय, पेट्रोल डिझेलचे भाव तर विचारायलाच नको, आणि इतरही अनेक गरजेच्या वस्तू महाग झाल्यात. या सगळ्याचा दबाव आहेच, त्यात आता ही भर पडण्याची शक्यता आहे. मग आता ह्या सगळ्या परिस्थितीत सरकार काय करणार, त्यांचा निर्णय काय असेल, सध्याची अधिकृत स्थिती काय आहे तेही जाणून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या तारखेला तरी सरकारकडून कोणतीही अधिकृत दरवाढ जाहीर झालेली नाही. हे लक्षात ठेवा. म्हणजे सध्या तरी हे सर्व अंदाजच आहेत. पण असं असलं तरी नवीन दरांबद्दलचा निर्णय पुढच्या काही दिवसांमध्येच अपेक्षित आहे. आणि म्हणूनच हा विषय इतका चर्चेत आहे आणि सगळ्यांचं लक्ष याकडे लागून राहिलंय. आणि म्हणूनच असं म्हटलं जातंय की आता सगळ्यांच्या नजरा गॅस सिलेंडरच्या नवीन दरांविषयीच्या अधिकृत घोषणेकडे लागल्या आहेत. कारण निर्णय कोणताही होवो, त्याचा परिणाम तर आपल्या सगळ्यांवर होणारच आहे. हे सगळं पाहिल्यावर एक मोठा प्रश्न मागे उरतोच की या वाढत्या महागाईच्या काळात आपण आपल्या घरगुती खर्चाचं नियोजन करायचं तरी कसं? यावर विचार करणं आता पूर्वीपेक्षाही जास्त महत्त्वाचं झालंय, नाही का?